विदर्भात आले आणि विदर्भात आल्यानंतर इथं जलसिंचनाचा अनुशेष त्यांना आढळून आला आणि असं असताना मग लगेच या सरकारनं 200हून अधिक प्रकल्पांना मान्यता दिली आणि मान्यता देत असताना षडयंत्र या जमिनी तर घ्यायच्या पण कशाचा सरळ घ्यायच्या. त्यांनी एक षडयंत्राचं आखलं. 1894चा कायदा अस्तित्वात असताना त्या ठिकाणी 6 जून 2000 साला एक GR पारित केला 4 ओळीचा आणि त्या GRच्या अंतर्गत या विदर्भातली 50,000 एकर शेती अत्यंत कवडीमोल दर म्हणजे 38,000 रुपये प्रति एकराला घेतली. धरणं 200हून अधिक मान्यता दिली. त्या GRच्या अंतर्गत जमिनी घेतल्या आणि त्याचा खऱ्या अर्थानं न्यायालयात जाण्याचा संवैधानिक अधिकार सुद्धा हिरावून घेतला. जमिनी घेत असताना कायद्याची प्रकल्प असताना नोकरीमध्ये समांतर आरक्षण 5% आहे. त्या 5%ची अंमलबजावणी केलेली. जे प्रमाणपत्र 70-75 ला दिलं ते प्रमाणपत्र आज 3ऱ्या पिढीवर ट्रान्सफर झालं तरी सुद्धा सरकार का मान्य करत नाही याचं आम्हाला माहिती नाही. सरकारनं फसवणुकीने सिद्ध झालंय. मागच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असताना त्या राज्यमंत्र्यांनी आमची एक चौकशी बसवली. त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं की ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली, अधिकाऱ्यांनी फसवणूक केली, त्या समितीच्या त्या अहवालामध्ये ते स्पष्ट झाले आणि सरकारनं खऱ्या अर्थानं चोरांची एक समिती तयार केली होती. आम्ही कोणताही ताफा अडवलेला नव्हता. या ठिकाणी एक मंत्री जे सतत शेतकऱ्यांचं कैवारी म्हणून पालकत्व स्वीकारत असते, तो मंत्री जेव्हा अमरावतीला जातो तेव्हा हजारो शेतकरी अंबानी पायानं रस्त्यानं चालत असतात आणि मंत्री या नात्यानं त्यांचं कर्तव्य होतं की या शेतकऱ्यांचा जो मोर्चा आहे कशासाठी चाललेला आहे, यांच्या समस्या काय हे जाणून घ्यायला पाहिजे. जाताना सुद्धा त्यांनी थांबवली नाही गाडी आणि येताना पण गाडी थांबवली नाही. परंतु आमचे शेतकरी त्यांना निवेदन देण्यासाठी जेव्हा रस्त्यावर आले तेव्हा त्यांनी आमच्या लोकांना धक्का मारून, पोलिसांनी सुद्धा आमच्या लोकांना खऱ्या अर्थानं धक्काबुक्की करून हा ताफा त्यांचा बाहेर काढला. अशा प्रकारचे असंवेदनशील हे मंत्री जर आहेत. आमच्या संदर्भात 2 ऑगस्ट या गेल्या पावसाळी अधिवेशनाने माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी एक बैठक घेतली. सभा 2 तास आमच्या सडक खरेदी आणि नोकरी या विषयात चर्चा झाली आणि 8 दिवसामध्ये उच्चस्तरीय बैठक घेऊन आपण याच्यातून निर्णय करू आणि मार्ग काढू असं आश्वासन दिलं असताना आज त्यापर्यंत ती बैठकही झाली नाही, निर्णय झाला नाही. म्हणून आम्हाला नाईलाज असता अमरावतीचे नागपूर खऱ्या अर्थानं आम्हाला या ठिकाणी आम्हाला मोर्चा करावा लागला आणि हा मोर्चा निर्णय घेतल्याशिवाय त्या नागपूरमधून परतणार नाही एवढा मात्र या ठिकाणी बोलतो. चलो रे रिकॉर्डिंग क्या केला मांगो अरे बसा रो तर आपल्याला मी जे बोलत होतो